अभिनेता अक्षय केळकरने बिग बॉसच्या घरात असतानाच तो रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी उघड केली होती. त्यावेळी त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव रमा असं सांगितलं होतं. तर काही महिन्यांपूर्वीच त्याच्या रमाचं खरं नाव साधना काकतकर असल्याचे त्याने रिव्हील केलंय. अक्षय साधनासोबत व्लॉग्सही शेअर करत असतो. तर हल्लीच त्याने मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लग्न करणार असंही जाहीर केलंय. लग्न अगदी साध्या पण सुंदर पद्धतीने होणार असंही तो म्हणालाय. तर आता दोघांनी लग्नाच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. लग्न आता 1 महिन्यावर आलंय आणि आता केळवणालाही सुरुवात झाली आहे. तर साधनाने लग्नाची शॉपिंग आणि दागिने सुद्धा खरेदी केलेत. शिवाय पत्रिकाही छापून झाल्यात. पहिली पत्रिका देवाजवळ ठेवून आमंत्रणालाही सुरुवात करणार आहे. शिवाय हॉलही फायनल झालाय असं अक्षय म्हणालाय. साधना आणि अक्षय गेली 10 वर्ष एकमेकांना डेट करतात. 10 वर्षांपूर्वीच त्याने साधनाला लग्नासाठी विचारलं. अक्षयने त्याच्या घरी लगेचच सांगितलं होतं. पण साधनाच्या घरी तेव्हाच सांगेन जेव्हा मी इंडस्ट्रीत स्वतःचं नाव बनवलेलं असेल. आणि अक्षयने तसंच केलं. त्यानंतर आता घरी सांगून तिच्या घरच्यांनी सुद्धा लग्नाला आनंदाने परवानगी दिली आहे. तर आता केळकर आणि काकतकरांच्या घरी लगीन घाईला सुरुवात झाली आहे. अक्षयच्या आईसोबत गप्पा मारताना त्यांनी होणाऱ्या सुनेचं पोटभर कौतुक केलं होतं. काय म्हणाली होती अक्षयची आई पाहूया. लवकरच काही वर्षांनी सोनी घरात येईल तेव्हा थांब जरा सांगितलं मी किती काय मागे लागले जरा थांब जरा आई काही वर्षांनी काय म्हणणं आहे लगेच इगो हर्ट झाला. या मे मध्ये आले तरी चालेल म्हणजे मे पर्यंत मैं हूं ना मैं पूछ मेरे को पूछना काय को ऐसा करती है काय को सबके सामने ऐसा बोलती है माँ पर्यंत करूया. अरे प्रत्येक आईचं असं म्हणणं असतं ना आता आपला पोरगा छान आपल्या पायावर उभा आहे. रमा पण गोड मुलगी भेटव प्लीज आम्हाला आणि लवकर जास्त याच्यापेक्षा माझ्या तिच्यावर गप्पा जास्त होतात. तर आता अक्षयच्या चाहत्यांमध्येही त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. तुम्ही यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.